नांदगाव खंडेश्वर येथील एकलव्य गुरुकुल अकॅडमीमध्ये क्रीडा उद्घाटन समारंभ पार पडला। या उद्घाटनाप्रसंगी राज्यमंत्री बच्चू कडू आले असता त्यांचं प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं। राज्यमंत्री झाल्यानंतर बच्चू कडूंचं प्रथमच नांदगाव खंडेश्वर येथे आगमन झालं। त्यामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत ढोल ताशाच्या गजरात त्यांचं उत्साहात स्वागत केलं। कोणतरी सांगितलं की ज्या वेळात मुले शाळेत कॉलेजमध्ये सायकल आणि गाडीने जातात तर बच्चू भाऊ हे शाळेत कॉलेजला घोडा घेऊन जायचे। म्हणून या सर्वांचं निमित्त म्हणून आज भाऊंना अश्वा प्रदान करत आहे। भाऊंची खूप मोठी प्रेरणा आम्हाला मिळालेली आहे आणि मिळत राहील त्याबद्दल। त्यानंतर शहरातील विश्रामगृहात आढावा बैठक घेण्यात आली। तसेच नागरिकांनी विविध समस्यांचं निवेदन राज्यमंत्र्यांना दिलं। यावेळी फुगगाव येथील युवा कार्यकर्ते उमेश चव्हाण यांनी बच्चू कडूंना अपंग व्यक्तींना चालत्या फिरत्या सोयी उपलब्ध करून देण्याची मागणी केली असता लवकरच ही मागणी पूर्ण करण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी दिलं। यावेळी प्रहार जनशक्तीचे वसू महाराज, योगेश तातोड, प्रवीण हेंडवे, गजानन वर्धेकर, कैलास चांदणे, मनोज खेडकर, सूरज कडू यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्तम ब्राह्मणवाडे, सागर सव्वालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।